श्री स्वामी समर्थ. तर हा होता प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि आज शनिवार पण होता, तर स्कूल पण लवकर सुटली होती. म्हणून म्हटलं आपल्याला जेवढा टाईम आहे तेवढ्या वेळात आपण कटिंग करून ठेवलं तरी आपल्याला शिवायला लवकर होतं आहे. म्हणून मी इथं कटिंगला घेतला होता आज आणि 14 लांबी ठेवल्या आणि हा पाठीमागचा भाग होता. तर पूर्ण काय व्हिडिओ काढला नाही मी, जसं जमेल तसं काढत असते. आणि मी पाठीमागची जी पट्टी आहे ती पण 2.5 इंच ठेवणार आहे. तर शिवल्यानंतर तुम्हाला नेक पण मी दाखवणार आहे, फक्त ड्रॉ केलेलं आहे ते तेवढंच दाखवणार आणि शिवल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊज दाखवते नंतर. तर मी शिवण क्लास वगैरे काही केलं नाही, तरी पण मला कसं जेव्हा कस्टमर सांगतात ना असं शिवायचं आहे तसं शिवायचं आहे, तर मी पण एक्सायटेड असते कस्टमरपेक्षा. कारण शिकली नाही एवढं तरी कॉन्फिडन्स मला एवढं ठेवावं लागतं. नाहीतर नाहीच जमत म्हटलं की आपल्याला काहीच नाही जमत. तर आपण प्रत्येक गोष्ट अशी शिकण्यासारखी असते आणि त्यातूनच काहीतरी आपण नवीन नवीन शिकत असतो. तर ही होती साडी अशी आणि बॉर्डर पण छान होती. आणि मी ह्याच्यामध्ये पहिला अस्तरच कटिंग करून घेत असते, जेणेकरून साडीवर डायरेक्ट कट करता येत नाही आणि कापड पण हललं जातं म्हणून. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मला एक गोधडी शिवायची होती, ती पण पहिल्यांदाच ट्राय करत आहे मी. तर मी खाली जे आहे ते फरशीवर पाणी वगैरे असं मारून घेतलं, जेणेकरून साडी चिकटली जाईल फरशीला. आणि इथं आपल्या रूम छोटी असल्यामुळे मला खूप अवघड जात होतं, कारण भरपूर जागा लागते गोधडी शिवायला. आणि पहिल्याचे लोक कशी शिवत होती काय माहिती, आपल्याला तर फर्स्ट टाईमच मी शिवत होते तरी मला पाठ वगैरे दुखू लागली माझी. तर मी ट्राय करायचं म्हणून ठरवलं, कारण जास्त काय साड्या घातल्या नव्हत्या मी, 4च साड्यांचं करणार होते गोधडी जी आहे ती. कारण जास्त साड्यांचं केलं असतं तर माझ्या मशीनवर पण एवढं जाड पडत नाही. त्यासाठी मी 4 साड्यांचा एकदा ट्राय करून बघते म्हणून मी हे असं हात शिलाई वगैरे असे घालून घेतले याला, जेणेकरून आपण शिवताना एवढं हललं जात नाही म्हणून. आणि त्यानंतर मी तो असे उभे उभे धागे मारून घेतलेले आहेत. आणि वजन वगैरे ठेवायला पण जास्त काय जड वस्तू अवेलेबल होत्या, पण जाऊ दे म्हटलं आपण जसं जमेल तसं करायचं. तर उभ्या लाईना वगैरे अशा मी गोधडीच्या दोऱ्यानं अशा लाईना मारून घेतल्या, हात शिलाई वगैरे अशी. आणि त्यानंतर मला आडव्या पण मारायच्या होत्या, कारण दोन्ही साईडनं मारलं तर आपणाला शिवताना व्यवस्थित शिवायला येईल म्हणून मी इथं ट्राय करत होते. त्यात आमच्यामध्ये मुलांचं ह्या 2 मुलांचं मध्ये इतकं त्रास देत होते ना, तर नकोच वाटत होतं. तर जाऊ दे म्हटलं, आता आपण हाती घेतलेलं काम अर्धवट ठेवायचं म्हणजे मला नकोच वाटतं आहे. म्हणून पूर्ण केल्याशिवाय मला चैनच वाटत नाही, म्हणून मी इथं पूर्णच करून घेतलं. जे दोरे आहेत तेच वळून वळून काढत होते मुलं. तर नंतर सांगितलं त्यांना समजावून, त्याला हात नका लावू म्हणून. पण इथं उशीर पण भरपूर झालेला मला, कारण 10:30 वाजून गेलेले मला हे शिवायला. कारण जागा अपुरी पडत होती, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होत होता. आणि मी हाती घेतलेलं काम कधी अर्धवट ठेवतच नाही आणि मनात आलं की शिवून मोकळीत पण होते असं आहे. आणि एवढे दिवस मी साड्या वगैरे जोडून ठेवल्या होत्या, पण काल त्याचा मुहूर्त लागला माझ्या हातून. तर इथं मी असं सगळे आडवे उभे दोरे असे घालून घेतले, जेणेकरून नंतर शिवताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही कसं करता नक्की सांगा. आणि खरंच व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण एकदा सबस्क्राईब केलं की परत सबस्क्राईब करावं लागत नाही, त्यासाठी एकदाच सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जे जुने आहेत ते ऑलरेडी आहेतच. तर खरंच सपोर्ट करा, आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे लवकर. कारण आपण पण घरी बसून काहीतरी आपलं टॅलेंट दाखवायचं लोकांमध्ये, आणि जे येतं आहे तेच आपण दाखवत असतो. तर ब्लाऊजचं पण एवढं काय मला जमत नाही, तरी मी हाती घेतलेलं काम ऑनलाईन बघूनच करत असते. आपल्याला केवढं शिकलेली नाही आहे मी, तरी पण मी ट्राय करते. आणि इथं बघू शकता असे उभे आडवे दोरे घालून घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर मी इथं घडी वगैरे अशी घालून घेतली आणि तसंच मी आता याला घडी मारून ठेवून दिलं. कारण कसं आपल्याला परत शिवताना आता हे काय परत कधी हाती घेईन मलाच माहिती नाही, म्हणून मी तर अशी घडी घालून ठेवली, जेणेकरून परत त्याला कधी हात लागेल माहितीच नाही मला. तर बाय बाय फ्रेंड्स.